नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर इतकी गरमी वाढलेली आहे ना, की झाडांना सुद्धा खूप गरम होत असेल आणि माझ्याकडे बघा भरपूर असे आता सध्या हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत. तर इंडोर प्लांट्सला ना आठवड्यातून एकदा तरी किंवा आपली जी बाहेरची पण बाल्कनीतली जी पण झाडं आहेत, त्यांना अशा प्रकारे ना संपूर्ण अशी अंघोळ घाला मस्त. कारण इतकी सारी हवेने धूळ येते ना, तर ती धूळ सगळी आपल्या पानांवरती जमा होते. मग त्याच्यामुळे अशा प्रकारे जर झाडांना अंघोळ घातली ना, तर झाडं अगदी मस्त अशी फ्रेश होऊन जातात. तर यातलं एक जे रबर प्लांट मी आता रिसेंटली बघा रिपोर्ट केलं होतं, पण ना ते अशी पानं झुकल्या झुकल्यासारखी दिसत आहेत. तर कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. म्हणजे ते झाड मला एवढं कळलंय की झाड थोडंसं स्ट्रेसमध्ये गेलंय, पण कसं याला रिकवर करायचं, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल याचा, तर माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता ही सगळी झाडं आहेत ना, मला अशी व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे इथे कुठे कुठे अशी लावली आहेत, पण इथे पण मग खूप गर्दी वाटते झाडांची संपूर्ण. तर म्हणून मी विचार करते की इथला हा जो स्पेस आहे ना, हा स्पेस मला इथे युटिलाइज करायचा आहे झाडांसाठी. आणि म्हणून मी एक छान मस्त असं व्हर्टिकल स्टँड मला दिसलं, तर ते स्टँड मी घेऊन आले. कारण एकाच ठिकाणी बघा बऱ्याचशी स्टँडमध्ये या जवळपास 7 ते 8 झाडं इथे राहतात आणि तो स्पेस पण असा छान व्यवस्थित हिरवागार ग्रीन असा मस्त वाटतोय. तसंही तो बसण्यासाठी वगैरे यूज होत नाही, तर त्याच्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवरती झाडांची गर्दी होण्यापेक्षा एकाच साईडला झाडं अशी व्यवस्थित राहतील ना, तर खूप छान दिसतील. आणि तुम्हाला माहिती आहे घरामध्ये इंडोर प्लांट्स जे असतात ना, ते मॅक्सिमम ऑक्सिजन रिलीज करतात. आपल्या घरातलं जे म्हणजे वातावरण आहे ना, ते पॉझिटिव्ह करण्यासाठी, फ्रेश ठेवण्यासाठी झाडं खूप हेल्पफुल पडतात. तर म्हणून सगळी बघा सगळी इंडोर प्लांट्स आहे. त्याच्यामध्ये झेड प्लांट आहे, झिझी प्लांट आहे, मनी प्लांट आहे, हे छान आपलं पीस लिली आहे. पीस लिली पण खूप म्हणजे प्रभावी असतं आणि वास्तूच्या हिशोबाने सुद्धा ही झाडं घरामध्ये ठेवणं खूप 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 प्रभावी मानलं जातं. त्यानंतर चेरी ऑन टॉप म्हणून मी ही छान अशी वेलीचं जे झाड आहे ना, ते इथे ठेवलंय. तर आणखीन एक ते म्हणजे की इंडोरच्या कुंड्यांमध्ये अशा प्रकारे हे जे स्टोन मिळतात बघा, व्हाईट स्टोन किंवा ब्राऊन स्टोन, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन येतात. तर हे स्टोन जेव्हा आपण झाडांमध्ये ठेवतो ना, झाडांची वाढ आणखीन छान होते. आणि इंडोर प्लांट्सला कमीत कमी पाण्याची गरज असते, त्यामुळे आतलं जे मॉइश्चर असतं ना, ते टिकून राहतं या स्टोन्समुळे. तर माझ्याकडे बघा हे दुसरे पण एक स्टोन्स आहेत. हे तुम्ही मोस्ट ऑफ जे फिश टँकमध्ये वगैरे बघा यूज करतात. तर ह्यांचा कलर इतका सुंदर होता ना, की मला राहवलंच नाही. मी म्हटलं हे पण मी झाडांमध्ये इथे थोडे थोडेसे टाकते, दिसायलाही सुंदर दिसतात आणि झाडांचं कामही होऊन जातं. तर म्हणून बघा असं छान छान छोट्या छोट्या गोष्टीने आपण किती घरातल्या अगदी साध्याच्या साध्या गोष्टी किती मस्त प्रकारे अशा डेकोर करू शकतो. तर हे पण मी इथे छान, जिथे छोट्या छोट्या कुंड्या आहेत माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये ठेवले, ते पण छान वाटतात. तर आपला हा कॉर्नर कसा दिसतोय या झाडांनी, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाहेर असं कडाक्याचं ऊन पडलंय, अगदी 41-42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात आहे. पुढे अजून उन्हाळा यायचा आहे, तर कसा उन्हाळा येईल काहीच माहीत नाही, काही कळत नाही आहे. आणि बाहेर बघायलासुद्धा डोळे दिसतात, इतकं ऊन बाहेर पडलं आहे. तर खरंच वातावरण खूप बदलतं आहे. आता गावा साईडला कसं वातावरण आहे काय माहिती नाही मला, पण इथे जे वातावरण आहे तर खूपच वातावरणामध्ये फरक पडला आहे.
तर याला जबाबदार कुठेतरी आपणच आहोत. त्यामुळे याला सगळ्यात जे महत्त्वाचं आहे, हे वातावरण जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला आपण जे करू शकतो त्याच्यासाठी ते म्हणजे की झाडं लावू शकतो. जितकं मॅक्झिमम तुम्हाला जमेल तितकं झाडं लावण्याचा प्रयत्न करा. आणि जी मोठी मोठी झाडं आहेत तर ती प्लीज तोडू नका. कारण बघा, झाडं तोडण्याचा आणि सगळीकडे कॉन्क्रिटीकरण करण्याचा परिणाम आपण स्वतःच भोगतोय. तर आपल्या पुढच्या पिढीला अजून काय भोगावं लागेल याच्यानंतर, तर हे म्हणजे विचार करणंसुद्धा कधी कधी कठीण वाटतं. तर असो, जशी परिस्थिती असेल तसं आता आपल्याला त्याच्यामध्ये बॅलन्स करता आलं पाहिजे किंवा त्याच्यात ॲडजस्ट करता आलं पाहिजे असं म्हणावं लागेल. तर मी ना ममता ताईकडून, म्हणजे ममता जोशी ताई तुम्ही ओळखत असाल, तर तिच्याकडे स्वामींची वस्त्र खूप छान ती शिवते. तर तिने मला बरीच, माझ्याकडे जी म्हणजे 90% मी म्हणेन स्वामींची जी वस्त्र आहेत ती सगळी ममता ताईनेच मला शिवून दिली आहेत. बरोड्याला असते ती. कधी कधी कुरिअरला थोडासा डिले होतो कारण तिच्या इथून कुरिअर जायला वेळ लागतो आणि ती एकटी स्वतः सगळं करते, तर त्यामुळे तिला थोडा वेळ लागतो. तर ते पण तुम्ही समजून घेत चला. तर स्वामी, आता आपला स्वामींचा प्रकट दिन येणार आहे, तर त्याच्यासाठी ज्यांनाही, बऱ्याच जणांनी, ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं की ताई स्वामींचे वस्त्र कुठे मिळते. तर ममता जोशी ताईचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला स्वामींचे छान छान वस्त्र हवे असेल तर तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. तर तिने मला ना काय काय नवीन गोष्टी पाठवल्यात, म्हणजे मी तिच्याकडून मागवल्या होत्या, तर त्या मी तुम्हाला दाखवते मी काय मागवलं होतं तिच्याकडून. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की असं हे छान असं ना कमळचं शेप आहे. हा पॅकिंग बघा कसं केलं आहे. तर हे छान असं कमळ आहे बघा, खूप सुंदर आहे. या गोष्टी ना म्हणजे आपण ज्या पूजा मांडतो ना, ज्या वेगवेगळ्या पूजा आपण मांडतो, स्पेशल पूजा, रेग्युलरच्या पूजेसाठी नाही, पण जे आपण वेगळ्या काहीतरी पूजा मांडतो, तर तेव्हा ह्या खूप सुंदर आणि छान वाटतात. याच्या आतमध्ये बघा अशी छान रांगोळीसुद्धा काढली आहे. साईडला सुद्धा अशी छोटी छोटी बघा रांगोळी आहे त्याच्यावर, आणि कलर पण खूप सुंदर आहे याचा, कमळाचा शेप आहे. तर आता हे कशासाठी वापरू शकतो, तर ह्याच्यामध्ये महालक्ष्मी आईला आपण बसवू शकतो, किंवा आपण जी कुंचनची सेवा करतो ती आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. जास्तीत जास्त लक्ष्मी देवीच्या ज्या सेवा आहेत ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. खूप सुंदर आहे, आसन म्हणून असं खूप छान दिसेल. तर हे मी तिच्याकडून एक मागवलं होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की थोडासा वेगळा असा जो आपण ताटावर म्हणा किंवा तुम्ही टेबल क्लॉथ म्हणून यूज करू शकता, तर असा एक तिने ना मला थोडासा त्या साईडचा, म्हणजे गुजराती स्टाईल म्हणा किंवा राजस्थानी स्टाईल म्हणा, असं थोडंसं वर्क ज्याला आपण म्हणतो, तर तशा टाईपचा तिने मला असा हा रुमाल बनवलेला आहे. बघा किती सुंदर आहे, ट्रान्सपरंट आहे, त्याला छोटंसं असं आतमध्ये हा पॅच आहे, साईडला पूर्ण अशी छान अशी पायपिंग केली आहे, कॉम्बिनेशन पण खूप छान दिलं आहे रेड आणि पिंकचं. आणि हे आपण असं ताटावर घालू शकतो किंवा अशा प्रकारे टेबलवर पण, टेबल क्लॉथ म्हणून पण खूप सुंदर दिसेल. तर हा एक रुमाल मी तिच्याकडून मागवला. आपल्याकडे नॉर्मली आपण बघा जे लोकरीचे विणलेले असतात किंवा नॉर्मल जे असे टेबल क्लॉथ असतात तसे असतात, पण हे ट्रेडिशनल जेव्हा काही सणसूद असेल काय असेल तर अशा ट्रेडिशनल गोष्टी घालायला खूप छान दिसतात. तुम्ही इवन हे असं बॅकग्राऊंड म्हणून सुद्धा यूज करू शकता, पण हे थोडंसं ट्रान्सपरंट आहे, तर म्हणून बॅकग्राऊंडपेक्षा हे कवर करण्यासाठी किंवा टेबल क्लॉथ म्हणून खूप सुंदर दिसेल. किंवा एखादी तुम्ही पूजा मांडाल तर पूजेच्या समोर किंवा पूजेच्या खालीसुद्धा हे खूप छान दिसेल. तर मस्त आहे बघा, मला खूप आवडलं, हे छान आहे. तर लास्ट जी वस्तू आहे ती म्हणजे की हे बघा अशा प्रकारचं ह्याला बॅकग्राऊंड, म्हणजे तुम्ही बॅकड्रॉप म्हणून पण यूज करू शकता किंवा ह्याला एखादा बेस म्हणून यूज करू शकता. जेव्हा आपण एखादी पूजा मांडतो तर आपण देवांना ठेवण्यासाठी पण असं काही ना काही बेस शोधत असतो, तसं ठेवू शकतो. याच्यावर दिवा ठेवू शकतो, बऱ्याच गोष्टी. होम डेकॉरसाठी पण हे यूज करू शकतो. तुम्ही असे 2-3 पीस जर मागवलेत तर तुम्ही असे छान भिंतीलासुद्धा अशा प्रकारे हे लावू शकता, ते पण खूप सुंदर दिसेल. तर असे पूर्ण जे असे एकाखाली एक असे लावतात ना तसे पीस लावू शकतो. याच्यामध्ये आपण काहीतरी लावू शकतो. तर असं बऱ्याच प्रकारे याचा यूज करू शकतो. बघा दोन्ही साईडने आहे. असं हँग पण करू शकतो आपण. हँग केलं समजा, ते असं फिरत राहिलं हवेने तर तरी बघा दोन्ही बाजू दिसतात. तर असं एका गोष्टीचा बऱ्याच प्रकारे यूज करू शकतो. तर हे एक मी तिच्याकडून मागवलं होतं.
तर ह्या तर गोष्टी मी अशा जस्ट मागवल्या होत्या म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केल्या. पण तुम्हाला स्वामींचे स्पेशली मी सांगेन वस्त्र हवे असतील तर तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. तिच्याकडे खूप छान छान स्वामींचे वस्त्र बनतात. श्रीकृष्णांचे खूप छान वस्त्र ती बनवते. तर आता नेक्स्ट एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, तर आपल्याकडे सण असले की मग आपण जास्तीत जास्त काय बनवतो, आपली ट्रेडिशनल डिश काय आहे, तर ती म्हणजे ट्रेडिशनल जो पदार्थ आहे पारंपरिक, तर तो म्हणजे की तो आहे ही पुरणाची पोळी. तर ज्या ताईंनी मागच्या वेळेला ना मोदक पाठवले होते, बऱ्याच जणांनी ऑर्डरसुद्धा केले होते आणि अगदी अगदी चविष्ट, म्हणजे काय सांगू त्या मोदकांची चव. अजूनही ते मोदक आठवले की ती तोंडावरती चव येते. इतके छान आणि चविष्ट मोदक ताईंनी बनवले होते. तर त्याच ताईंनी पुरणपोळ्यासुद्धा, म्हणजे त्यांच्याकडून मी पुरणपोळ्या मागवल्या. तर त्यांचा पण घरगुतीच बिझनेस आहे. तर पुरणपोळी तर सगळ्यांच्याच घरी बनवली जाते. तर त्यात वेगळं असं काय, पण बघा प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगवेगळी असते. आणि बऱ्याच आता माझ्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना, बऱ्याच जणांना पुरणपोळी हा खूप मोठा टास्क वाटतो. पण खायची इच्छा तर सर्वांना असते. तर आपल्या हाताने तर आपण ट्राय करायचंच, पण चांगलं सुद्धा खायला मिळणं, घरगुती गोष्ट खायला मिळणं ही खूप 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 महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेरून आपण जे मागवतो तर ते प्रोफेशनली बनवलेलं असतं, पण जे घरात बनवतो ना त्या वस्तूची, त्या पदार्थाची चवच खूप वेगळी असते. तर त्याच्यामुळे ज्यांना शक्य नाही आहे, ज्यांना बनवता येत नाही आहे, ज्यांना काही कारणामुळे मिळत नाही आहे, तर अशांना अशा गोष्टी खरंच म्हणजे स्वर्ग सुख मिळाल्यासारखंच आहे. तर म्हणून चला, मी तुम्हाला पहिले पुरणपोळी आपण टेस्ट करून बघू ताईंची, आणि मग मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगते. तर पोळीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजत असेल की पोळी खरंच कशी आहे. अगदी लुसलुशीत सॉफ्ट अशी पोळी आहे. आणि ही गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा असं मिक्स करून ही त्यांनी पोळी बनवली आहे. आणि खूप छान पोळी आहे बघा, अगदी नरम अशी पोळी आहे. आता मी तुम्हाला एक घास त्याचा खाऊनसुद्धा सांगते की पोळी कशी आहे. बघा आतमधलं जे टेक्स्चर आहे पुरणाचं ते अगदी मस्त आहे, सुटसुटीत असं टेक्स्चर आहे. तर पोळी एकदा खाऊन टेस्ट करून बघूया. मी पोळीच्या आधीच मला पोळी खायला मिळाली आहे. गुळाची पोळी आहे आणि इतकं परफेक्ट कोणी कसं बनवू शकतं. खरंच खूप 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 चविष्ट पोळी आहे, खूप मस्त आहे. नॉर्मली माझं पुरणपोळीचं जी कॅपॅसिटी आहे ना ती 1 किंवा जास्तीत जास्त 1.5, पण अशी पोळी असेल तर मी खरंच 2-3 पोळ्या नक्कीच खाऊ शकते. इतक्या सॉफ्ट आणि इतकं प्रमाण त्यांचं एकदम परफेक्ट आहे ना, म्हणजे जे पिठाचं प्रमाण आहे, जे गुळाचं प्रमाण आहे, आतल्या सारणाचं प्रमाण आहे, एकदम परफेक्ट आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर मागवून बघा. पण ह्यात एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची की त्यांना सध्या आउटसाईड त्यांना द्यायला जमणार नाही आहे. जे नियर बाय कल्याणचे असतील किंवा ज्यांना यायला जमत असेल घ्यायला, तर कुरिअर त्या करू शकत नाही आहेत, कारण त्यांचं खूप घरच्या घरी स्मॉल स्केल बिझनेस आहे. प्लस या पोळ्या त्यांनी आता होळीसाठी नाही पाठवल्यात, म्हणजे होळीसाठी नाही दाखवल्यात. तर आता आपला जो पाडवा येतोय, त्याच्यानंतर स्वामींचा प्रगट दिन येतोय, त्याच्यासाठी कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ताईंचा नंबर मी इथे स्क्रीनवरती पण येत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्यांचा नंबर देईन. तर खूप सुंदर अशा पोळ्या आहेत. तुम्हाला हवी असेल ही एक पोळी, सिंगल पोळी ही 30 रुपयाला एक पोळी आहे, पण वर्थ आहे. जे तुम्ही बाहेरही घेता त्याची प्राईस पण एवढीच किंबहुना याच्यापेक्षा जास्त असेल, पण क्वालिटी वाईज तुम्ही म्हणाल खूप 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 बेस्ट आहे. खूप मस्त पोळी आहे, नक्कीच ट्राय करा. ज्यांना इथे जे जवळपास असतील कल्याणच्या, तुम्ही जाऊन घेऊ शकता किंवा त्या तुम्हाला पाठवू शकतात कुरिअरने कल्याणच्या कल्याणमध्ये. पण जे खूपच दूरचे आहेत तर त्यांना खूप खूप सॉरी, कारण तिथपर्यंत त्यांना तेवढं कुरिअर करता येणार नाही. तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घ्या, वाटल्यास समजा त्यांना करता आलं कुरिअर तर त्या नक्कीच पाठवतील. पण ही वस्तू कशी आहे ना, म्हणजे खराब होऊ शकते प्रवासामध्ये वगैरे, तर म्हणून त्या रिस्क घेत नाही आहे ती. बाकी पोळी खरंच एक नंबर पोळी आहे. जे खातील ना
ती खरंच नशीबवान असतील, इतकी छान पोळी आहे आणि खूप मस्त बनवल्यात ताईंनी पोळ्या. तर तुम्हाला हव्या असतील, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना खाण्याची इच्छा आहे पण ज्यांना बनवता येत नाही किंवा बरेच काही काही रिझन असतात, तर हळूहळू शिका. पण तोपर्यंत आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत त्यांचा आस्वादसुद्धा घ्या. आणि बघा, आपल्या अशा ह्या गोष्टींमुळे आपल्याच ज्या ह्या महिला आहेत, ज्या छोट्या छोट्या घरातून असे काही उद्योग व्यवसाय करू बघतात आणि खरंच त्याची क्वालिटी पण तशीच आहे ना, तर त्यांनासुद्धा एक छान त्यांना उद्योग मिळतो, लघुउद्योग मिळतो. तर चांगलं आहे. म्हणजे स्वामींकडून ही एक प्रकारची आपली सेवाच होते की मला ही गोष्ट जास्त चांगली वाटते की आपल्या चॅनल थ्रू जर एखाद्याला कोणाला हातभार लागत असेल, त्यांचा बिझनेस होत असेल, त्यातून ते 2 पैसे कमवत असतील, तर त्याच्यापेक्षा चांगली अशी काय गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा चांगली अशी काय सेवा असू शकते. तर म्हणून ज्यांना हवे असतील त्यांनी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर नंबरवर जाऊन तुम्ही ताईंशी बोलून घ्या. बाकीचे काही डिटेल्स तुम्हाला विचारायचे असतील तर नक्की बोलून घ्या. आणि आजच्या अशा काय काय गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या, अशाच काय काय नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत राहीन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी तुमची काळजी घ्या.